नमस्कार, स्वागत आहे तुमचं. पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता आपण इथे इचलकरंजी कोल्हापूर जो महामार्ग आहे त्या शेजारी इथे आता आपण आहोत. आणि ज्या दगडातल्या मूर्ती आहेत, तुळशी वृंदावन आहे, जे विविध प्रकारचे जे आकार आहेत, दगडामध्ये जे आकार घडवतात, तर तिथे कारागीर आहेत. हे पाहू शकतो तुम्ही, त्यांनी ते घडवलेलं आहे. ते दगड कटिंग करण्याचं तिकडे मशीन आहे. आणि ते आपल्याबरोबर एक कलाकार आहे, तिथे दगडातून कला घडवतात. नमस्कार दादा, नमस्कार. नाव कसं तुमचं? मुकेश. पूर्ण नाव कसं? मुकेश. हां, हो का? तुम्ही आता मूर्ती आणि बाकीचं तुळशी वृंदावन तयार करता? तुम्ही तुळशी वृंदावन तयार करता काय? सगळं म्हणजे काय काय करता तुम्ही? सगळे म्हणजे ते मूर्ती आणि तुळशी कट्टा. हां, आणि तुळशी कट्टा जाते, पाटा वरवंटा. धुण्याचा. हे काय? हां, धुण्यासाठी. तर साधारण मला सांगा दादा, की हे जे आता तुम्ही आता काम करता, म्हणजे दगडाची कशी निवड करता तुम्ही? दगडाची निवड कशी करता? कसं काय करता? नाही, ते दगडाचं काय, आणि ते मला का नाही आमचे असा गुंड ते बघा. हां, असे मोठे बापरे. मोठी आणते ते ह्याच्यापेक्षा मोठे असतात. होय, असतं. म्हणजे गेलं की लांबडा असा ते उचलतात कशाने? क्रेनने वगैरे उचलतात? क्रेनने. हां, ती क्रेन आहे. हां. आणि साधारण मला सांगा, नेमकं आता कशा प्रकारे म्हणजे ते तुम्ही कटिंग करता? कटिंग केल्यानंतर काय प्रोसेस आहे तुमची? तुम्ही कापला का नाही? हां हापेटर. हां ते आपण कापडा कसा कापता का नाही, हां असं कपडाने आपण कापतो टेलर. हां. ते बरोबरी मग आपण तिने कापून देते आम्हाला. तुम्हाला कापून देतात ते? हो. तुमचे डोळे असे म्हणजे कशामुळे एवढे लाल दिसतात ते असे तुमचे डोळे? नाही, ते कडा ते पडते ना. हां, म्हणजे थोडासा त्रास होत नाही. ओके. साधारण आता मला सांगा, आता ते एखादी कलाकृती घडवायला साधारण किती वेळ लागतो? उदाहरणार्थ आता एक गडाला पाहिजे नंदी. हा नंदी घडवला. 4 दिवस लागला तिला. ह्याला किती लागले? 4 दिवस. 4 दिवस लागले. मग ते तुम्ही एकट्याने केला नंदी? होय काय? 4 दिवस लागले. तुम्ही म्हणजे कुठे शिकला ती कला? नाही, आई वडील पूर्वी बाप वडील बी ते असं कामावर आहे ना. अरे वा. म्हणजे तुम्ही कुठेही शिकला नाही ती कला? नाही, शाळा काय नाही. शाळा वगैरे काहीच शिकला नाही तुम्ही? नाही. मूळ गाव कुठं तुमचं? मूळ गाव मी विजापूर, कर्नाटक. अरे वा. म्हणजे तुम्हाला कुठली म्हणजे तुम्ही शिकला नाही त्या, तुम्ही म्हणजे तुमची परंपरागत तुमची कला तुम्हाला मिळाली आई वडिलांची, म्हणजे त्यांच्या माध्यमातून. आम्ही शाळेला टाकला नाही, काय नाही. जन्मला तेव्हा डॉक्टर नव्हतो. आणि घरात डिलिव्हर झाला आम्हाला. नाही, मला सांगा, म्हणजे तुमच्या वडिलांनी ही कला जोपासली, ती तुम्हाला शिकवली? वडिलांनी शिकवली. वडील म्हणजे अशा मूर्त्या घडवायचे काय? तुम्ही आता किती वर्ष आता या क्षेत्रात म्हणजे काम करताय? आता बघा नाही, आम्ही 30. माझं वय आता 65 झालं. काय म्हणता? 65? 65 झालं वय. वाटत नाही 65 वय. नाही, आहे बरोबर आहे. 65 आहे. मग तुम्ही आतापर्यंत किती मूर्ती घडवल्या? आतापर्यंत इथं आणि कुठाने नारवणे मिळते ना, हां, तिथं जाऊन आम्ही घडवून. तुमचे हात दाखवा, असे हात दाखवा. एका कलाकाराचे हात तुम्ही पाहू शकता. ह्या हाताने अनेक मूर्त्या घडवलेल्या आहेत. त्यामध्ये देवदेवतांच्या मूर्त्या असतील आणि इतर ज्या गृहोपयोगी वस्तू आहेत, तुळशी वृंदावन आहे, या हाताने घडवलेलं आहे. बघू शकता, एका कलाकाराचे हात अशा प्रकारे, म्हणजे कष्टाचे हात आहेत ते, आणि अशा प्रकारे कष्ट करून ते कलेचे साधना करतात. एक प्रकारे कला ही कुठेही म्हणजे असं हे होत नाही. कला ही शिकावी लागते, आवड असावी लागते. तुम्हाला यामध्ये आवड होती का? आवड होती. मग तुम्ही आतापर्यंत अशा किती मूर्त्या घडवल्या आहेत सांगा जरा मला. आत्तापर्यंत हां, नाही लय गेलं ते. किती अंदाजे? तरी 100 म्हणा, 80 म्हणा. मोठ्या मूर्त्या की छोट्या मूर्त्या? कसल्या मूर्त्या बनवल्या तुम्ही? नंदी, तुळशी कट्टा, हां, असं मंदिराचं चौकाट. मंदिराची चौकटही बनवली तुम्ही? हे चौकाट असं नाही, आवडत चौकाट. मग तुम्ही प्रत्येक गावी असं म्हणजे मंदिराची चौकट वगैरे बनवण्यासाठी जाता की बसवण्यासाठी वगैरे जाता? कुठे गेला तुम्ही आतापर्यंत? तासगाव, विटा आणि मुंबईला पण? पुन्हा हां, गोवा.
गोव्यात पण? राजस्थान, हां. गुजरात, अरे बापरे. छत्तीसगड. अरे बापरे, एवढं म्हणजे कलाकारांना मोठ्या प्रमाणात डिमांड आहे छत्तीसगड छत्तीसगडला. इन्कम मग तुम्हाला पगार पगार वगैरे चांगला आहे ना? 12 काय 12,000 महिन्याला तुम्ही? 1200 1200 दिवसाचे? जेवणात त्यांचं काय बरं बरं. जेवताचा त्यांची राहण्याची वगैरे सगळी सोय. तुम्हाला म्हणजे काम आवड आहे, कामाची आवड आहे त्या? त्याशिवाय पर्याय नाही आम्हाला. हां, त्याशिवाय पर्याय नाही. नाही तुमच्या हातात तेच आम्ही आमची शाळा तेच म्हणायचं. हां, तुम्ही हीच शाळा म्हणजे तुम्ही तुमच्या वडिलांच्या हाताखाली शिकलात. अरे वा. वडिलांनी तिथं काम करायचं. हां लहान असताना त्यांना वडिलांनी जायचं आणि डबा देऊन वडिलांना द्यायचा. हां आईने पप्पाला डबा देऊन या हां. आणि डबा द्यायचा आणि केळा त्याचं वडिलाकडे बसायचं बघायचा. आणि बारके आणि चिन्हे कधी बारके आणि ते सगळं शिकायत बसायचं. बरोबर. आता म्हणजे सगळं शिवलिंग वगैरे सगळं बनवतात सगळं सगळं म्हणजे कशाने बनवतात ते? म्हणजे आता म्हणजे पूर्वी छन्नी आणि हातोडी होती. आता आता काय वापर करता? आता कसला वापर करता तुम्ही? आता ते मिशन झालं आहे. तुम्ही दाखवता का जरा जरा दाखवता का? आता मिशन झाला. पहिला आणि चेन्नई हातोडी होतं आमचा. दाखवता आता मशीन दाखवतं जरा कशी. आता आपण पाहू शकता हे पूर्वी छन्नी आणि हातोडी याने काम करायचे, जे कला घडवायचे. तुम्ही ते पाहू शकता की हा नंदी तुम्ही घडवला आहे का दादा? नाही त्याने दुसरे कलाकार आहेत. हे अशा प्रकारे वेगवेगळ्या कलाकृती इथे या दगडातून घडतात. पूर्वी छन्नी आणि हातोडी या माध्यमातून कला साकारली जायची. आता मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञान यामध्येही आलेलं आहे. तर जी कला घडवली जाते ती आता अत्याधुनिक जी हत्यारं आहेत म्हणा, जे पूर्वी कामाची जी हत्यारं आहेत त्यातून घडवलं जातं. तिकडे कुठे आहे? मी आता दाखवत आहेत. हां हां. हे आता काय करताय तुम्ही? ते बनवायचं आता. काय बनवताय हे? ते मंदिरला हां, बांधकामाला मंदिराचं आहे. कुठे सुरू आहे मंदिराचं बांधकाम? हां, विठ्ठला. या पाहू शकता या छन्नी हातोडी. हातोडी कुठे आहे? छन्नीच आहे ना? नाही, ते माप आहे. हे बघा, हे यांचं असं अशा प्रकारे साहित्य आहे. हे यांचं साहित्य आहे. हे मिशन आहे. हं. मिशन कापायचं. आता हे मशीनने कापताय. आता ह्याचं काय करणार? हे आता ते गोल राऊंड दगडाचं काय करताय आता? ते दार बसलं का नाही, हां ते जरा दार बसलं का नाही, ते भात झाला का नाही, हां हे भात झाला का नाही, हां हे हां जरा आपण घासायचा. हां हां ते लागत नाही, उडत नाही ते. हां हां. आणि दुसरं असलं का नाही, चिरून ते दगड लावलं का नाही, चिरून. नाही नाही, याचं काय करताय तुम्ही आता? याचं काय करणार आता? हे काय करणार? याच्यापासून काय तयार करणार या दगडापासून? घासायला होत. हां, घासायला, घासण्यासाठी. हा, तुमच्या डोळ्यावर तुम्ही गॉगल वगैरे काय लावत नाही? काय म्हणता? आता हे तुम्ही हे आता याचा ह्या दगडापासून बनवणार आहात आता हे मंदिरासाठी? हे दगडापासून मंदिरासाठी. आता एक लोड गेला ते. आत्ता घेऊन गेलेत काय? आता गेला. पाहू शकता हे अशी ही दगडातून कला घडते. म्हणजे निसर्ग हा कलाकार आहे. निसर्गाच्या कणाकणात कला लपलेली आहे. आणि हे दगडातून कला घडवणारे कलाकार आहेत. दगडाला पाजर फुटतो म्हणतात, तसे हे दगडातून कला उमगते. बरोबर ना? आता दगडातून कलेचा जन्म होतो आणि हे कलाकार त्या दगडातून त्या कलेला जन्म देतात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्ही छान आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. काम आता करताय का? आता बघा, पाहू शकता हे काय करतायत. त्यांचं काम सुरू झालं आहे. हे काय करताय? तुम्हाला
हे असं बसते हां हां दगड मंदिराचं. मंदिर पीठ कळास. हां आता मंदिरात कुठले म्हणजे कुठे चौकटीकडे की कसं कुठे बसवणार आता हे मंदिराकडे? ते आणि गलता बसला का नाही, हं, गलता बसला आपला राऊंडिंगचा आहे. हं, गलता बसल्यावर ते दगड बसते त्याच्यावर हं, हं, हं. 7 फूट. अरे हे बाप. दगड हां 7 फूट बसते. असं जेंट कळस पाहिजे तिला. हां हां कळस. कळस केस विना जायचं तिला. हां म्हणजे कळसाचं जे शिखर आहे, कळसा शिखराचं हे काम तुम्ही. शिखराचं ते सगळं आहे तिथं. होय काय? आता नाही एवढा जेंट आहे ना. म्हणजे यातून केस सुद्धा जाता कामा नये. हां अरे वा. अगदी प्लेन आणि असं एकदम छानपैकी फिनिशिंग करायला लागतं. असं आणि कोपऱ्या बसते त्याचा पलीकडं हां 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 कोपरा आहे. हां आणि कोण साईडने. कोपरा आहे. यात कोपरा बसला का नाही तर हां ते पाडी बसतात त्या ओके. 6 इंची 6 7 इंची इंची. 7 इंची म्हणजे शिखराचं हे कळसाचं हे काम आहे तुम्ही करताय. हां कळस. अरे वा. सगळं येतात. मंदिराच्या कळसापासून ते मंदिराच्या पायरीपर्यंत सगळं जे म्हणजे काय आहे त्या दगडातून हे कलाकार साकारतात. आता तुम्ही त्यांनी दाखवलं आता हे कशा प्रकारे आता बनवणार आहेत. मला जॉईंट वगैरे असतं का? जॉईंट वगैरे असतं काय? जॉईंट नसते ना? जॉईंट असतं. जेंट असते. ते कसा कसा करता जॉईंट तो? जेंट म्हणजे नाही आता लावलं ना तिकडे माल घालते ना. म्हणजे सिमेंट. सिमेंट सिमेंट आणि दुसरा पर्याय कुठला आहे? सिमेंट आणि ते आणि वाळू. वाळू. नाही नाही म्हणजे जुन्या पद्धतीचं जर करायचं असेल तर त्याला पर्याय काय? वाळू मिळत नाही आता गिरेट. हां तेच मिळते. ओके 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 का चालू आहे तुमचं काम चालू आहे, तुम्हाला डिस्टर्ब केलं त्याबद्दल सॉरी. आणि तुम्ही आम्हाला बहुमूल्य तुमचा वेळ दिला तुमचा त्याबद्दल तुमचे आभार. ते आणि 6 इंच ते हां 6 इंच मारलं पाहिजे. होय काय? एक दोरे इकडे बी नाही इकडे बी नाही. अरे वा. हे बघ ते मार्किंग आहे इथं. हां हां ते काय हां तुमचं मार्किंग आहे इथे. हां ते काय एवढं. आज आपला दिवस सार्थकी गेला. आपण आज दगडातून कला घडवणारे कलाकार पाहिले. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. ओके. दगडातून कला कशा प्रकारे घडली जाते आज आपण नाही आम्ही कुठे पाहता. कुठे पाहिजे तेव्हा तिकडे जातोय मी. हां तुम्ही बाहेर पण जाता हे करण्यासाठी? काय सांगितलं बंबई पुन्हा हां मंदिरांच्या कामासाठी. मंदिराचं आता तो शेट आहे. हां हां तुझ्याकडे पैदा असला का नाही ते सोडला तिकडे जाय. हां म्हणजे तुम्ही कामाला आहात मजुरी. हो हो कलाकार आहात ना तुम्ही? छत्तीसगड आणि 3 दिवस जायला 3 दिवस लागले. रेल्वेला. हो. आता आणि बसला का नाही ते देशापूरला हं. बंबई उतरला का नाही तिकडे छत्तीसगड. छान तुमच्याशी बोलून बरं वाटलं. आणि तुम्ही दगडातून कला घडवताय म्हणजे दगडामध्ये तुम्ही जिवंतपणा आणताय. हे फार मोठं काम आहे. एक ती साधना आहे आणि अशा प्रकारे जी कला आहे ती प्रत्येकाला ही मिळत नाही. कसं आहे सर हं, सगळं आमचं बाउंड्री खतम झालं. हं, दिल्ली बाउंड्री, हं, गोवा बाउंड्री, हं. हैदराबाद. हां म्हणजे तुम्ही सगळे देशात फिरलेले आहात. हो सगळं फिरलं. हां देशभरात तुम्ही मंदिरांची कामं वगैरे करतात. छान छान छान. आम्ही स्वतःचं पैसे घालत नाही पदरात. हां हां नाही तुम्ही कलेचं योगदान देते ते फार मोठं आहे. तुम्हीच पैसे देणार. होय, हो, हो, तुमचं, हो. जेवण बरोबर. तुमचं, बरोबर. चहा पाणी तुमचं. मग तुम्हाला फोन केला तरी चालतो. त्याने मला काय आहे ना हां मालकांना फोन करायचा. पोटाला काय कमी करत नाही. बरोबर बरोबर. रविवार बुधवार हं. मटण असते. हे तुम्ही हे चांगलं काम करताय आणि छानपैकी तुम्ही दगडातून कला घडवताय आणि तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू. आपले गाव कुठं? इकडेच गाव कुठलं? गाव कोल्हापूर. कोल्हापूर आहे. हो थँक्यू. तुम्ही पाहिले हे आता हे दगड आहेत दगडातून. इचलकरंजी शिवाजी पुतळाचा. हां कुठला म्हणालात? इचलकरंजी. इचलकरंजी स्टँड नाही हां शिवाजी इचलकरंजी स्टँड समोरचं. शिवाजी पुतळा. हां छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही बनवला तो? हो दगड आम्ही बनवला. दगड बनवला. हां दगडाचा खालचा चौतारा तुम्ही बनवला आणि वरचा पुतळा? वरचा पुतळा पूर्वी आहे ते. जुना आहे ना तो? हो पूर्वी आत्ता नाही पूर्वीचा आहे ते. हां मग तुम्ही चौतारा बनवला. नुसता त्याने
पहिला असं लाल दगडच होतं ते हां 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 ते पाडला तिने पाडून ते असा चांगला बुच्चीपाटी केला. लावलं ते हां चांगला केला. बुच्चीपाटी लावलं बुच्चीपाटी लावून लाईटिंग तुम्ही केलं ते चौथरा तर तुम्ही केला. ते सगळं आम्ही केलं बांधकाम केलं. अरे वा छान छान भाग्यवान आहात तुम्ही. थँक्यू. इथे पाहू शकता तुम्ही. आता त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इचलकरंजी येथील पुतळा आहे, अश्वारूढ पुतळा आहे तो, तर त्याच्या खालचा जो चौथरा आहे, चौथऱ्याचं काम आणि सजावटीचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि आता हे पाहू शकता, हे दगडांचे ढिगारे. दगडामध्ये जीव नसतो असं म्हणतात, मात्र या दगडांना जिवंतपणा आणण्याचं काम हे कलाकार करतात. पाहू शकता आता इथे दीपमाळ जी आहे, दीपस्तंभ जो असतो, दीपमाळ मंदिरासमोरची ती, इथे आता याचं काम सुरू आहे असं वाटतंय. हे इथं मशिनरी आहे ही. इथे हत्ती आहेत, या दगडात पण घडवलेले हत्ती आहेत. अशा प्रकारे ही कला आहे. हे बहुतेक खांब दिसत आहेत, मंदिराचे खांब असावे बहुतेक. हे दगडामध्ये जिवंतपणा आणण्याचं काम हे कलाकार करतात. हे पाहू शकता इथे छानपैकी ओबडधोबड आकाराचे दगड आहेत, त्यांना जिवंतपणा आणण्याचं काम जे आहे ते हे कलाकार करतात. त्यांच्याशी बोलून आज आपल्याला छान वाटलं. तुम्ही असंच पाहत राहा आमचं चॅनल, आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.